मित्रो, आज आपण एका अलीकडील फार ज्वलंत अशा एक विषयावर चर्चा करणार आहोत. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात अलीकडं बरीच चर्चा होत आलेली आहे आणि त्या संदर्भात केंद्र शासन असेल, विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला आपण UGC म्हणतो, हा देखील अत्यंत गंभीर झालेला आहे. आणि त्याला असं वाटतं की आपल्या उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एक UGCनं एक परिपत्रक म्हणूया किंवा आदेश म्हणूया हे काढलेला आहे. आणि हा आदेश काय आहे आणि त्याच्या की गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने काय करता येईल, कोणते उपाय करता येतील अशा संदर्भात ते डॉक्युमेंट आहे. आणि या डॉक्युमेंटवर आधारित आज हे माझं व्याख्यान असणार आहे. तर त्यापूर्वी आपण भारतातली सध्याची उच्च शिक्षणाची सद्यस्थिती काय आहे ह्याचा थोडासा आढावा घेऊया. तर एकूण विद्यापीठाची संख्या 2017-18चा जो काही अहवाल आहे, म्हणजे ऑल इंडिया सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन 2017-18, तर त्यानुसार विद्यापीठाची संख्या खरं म्हणजे 864 नंतर 18-19ला 993 झालेली आहे. आणि आत्ता जर अगदी काढले तर 1028, 2020चा जर सर्वे घेतला तुम्ही तर 1028 तुम्हाला विद्यापीठाची संख्या आढळते. म्हणजे तशी संख्या बऱ्यापैकी संख्या आहे असं आपण म्हणूया. फार तर महाविद्यालयाची संख्या 17-18ला साधारणपणे 40,000च्या आसपास होती. आज 51,000 महाविद्यालयांची संख्या आहे. विद्यार्थी प्रवेश गुणोत्तर म्हणजे हे गुणोत्तर कसं, तर 19 वय वर्ष 19 ते 23 या गटातील भारतामध्ये जे तरुण आहेत त्यापैकी 26.3% युवक हे हायर एज्युकेशन घेत आहेत. मी पहा, 100पैकी 26.3 एवढे युवक या ठिकाणी आपल्याला उच्च शिक्षण घेताना दिसत आहेत. आता एकूण विद्यार्थी संख्या किती आहे तर 3,73,00,000 वगैरे वगैरे. आता ही जी संख्या आहे म्हणजे 3,73,99,388 जी काही विद्यार्थी संख्या आहे ही आपल्याला थोडीशी तरी समाधानकारक जरी वाटत असली, कॉलेजची संख्या देखील समाधानकारक वाटते आहे, विद्यापीठ संख्या बरी आहे असं वाटतं, ठीक आहे. पण ही संख्यात्मक जरी आपल्याला वाढ वाटली तरी गुणवत्तेच्या दृष्टीने काय आहे ते आपण पुढं बघूया. शिक्षक विद्यार्थी प्रमाण आपल्याकडे जे आहे ते सध्या एकाला 19, म्हणजे एका शिक्षकामागं 19 विद्यार्थी. आता पहा, हीच जर स्थिती पाहिली आपण तर हेच प्रमाण रशियामध्ये एकाला 10 आहे. म्हणजे एक शिक्षक असेल तर 10 विद्यार्थी किंवा 10 विद्यार्थ्यापाठी मग एक शिक्षक म्हणूया आपण. स्वीडनमध्ये 12 विद्यार्थ्यामागं एक शिक्षक आहे. ब्रिटनमध्ये 16 विद्यार्थ्यामागं एक शिक्षक आहे. कॅनडामध्ये 9 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. आणि आपल्याकडं 29 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. म्हणजे तसं जर विचार केला तर शिक्षणाचं प्रमाण थोडं कमीच आहे आपल्याला जाणवतं या ठिकाणी. आणि हे सुद्धा जे आपण म्हणतो आहोत शिक्षक आहेत त्यामध्ये सुद्धा क्वालिफाईड असणारे, पूर्ण वेळ असणारे किती आहेत हा पुन्हा अभ्यासाचाच विषय असणार आहे. जे अलीकडे तर आपण पाहतो, आपण जर महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की कितीतरी पदं, म्हणजे जर माझ्या माहितीप्रमाणे 24,000 पदं आज खाली आहेत. म्हणजे हे लक्षात येईल की या ठिकाणची आपली स्थिती किती गंभीर आहे. आता या ठिकाणी आपण उच्च शिक्षणाची स्थिती पाहिली. आता त्याच्या गुणवत्तेची स्थिती काय बघा. म्हणजे जी महाविद्यालयात आहेत, मग अशी आपण म्हणलं की 51,000 महाविद्यालय, परंतु यापैकी 60% महाविद्यालयांनी NAACकडून गुणवत्ता प्रमाणीकरण करून घेतलंच नाही. काल परवाच्याच पेपरला महाराष्ट्रातली देखील संख्या आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50 ते 60% लोकांनी हे प्रमाणीकरण करून त्याला स्टँडर्डायझेशन म्हणूया करून घेतलेलं नाही. म्हणजे मग त्यांची गुणवत्ता आहे का नाही हा बघण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आपण असं धरूया की जर ज्या अर्थी गुणवत्ता प्रमाण करून घेतलं नाही त्या अर्थी त्यांची गुणवत्ता नसेल असं जर म्हणलं तर खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली दिसते आपल्याला. दुसऱ्या एक निकषावर आपण पाहूया की जगातील पहिल्या 50 गुणवंत विद्यापीठामध्ये भारतातील केवळ 8 संस्था आहेत आणि त्याही केवळ IIT आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, म्हणजे विद्यापीठं ज्याला म्हणतो आपण, अशा संस्था त्या 500मध्ये एकही नाही. ही जी 500 विद्यापीठ आहेत ज्याला टॉपची विद्यापीठ म्हणलं आपण, त्याच्यामध्ये आपले कुठलेही विद्यापीठ त्याच्यामध्ये नाही आहे. ही गोष्ट फार गंभीर आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने विचार केला तर आप थोडीशी गंभीर वाटते. नंतर संशोधन पत्रिकांचं प्रमाण, ज्याला रिसर्च जर्नल म्हणतो आपण,
तर रिसर्च जर्नलचं प्रमाण 5.3. एकूण जगातले जे काही समजा संशोधन जर्नल आपण विचारात घेतली तर आपलं त्यातलं योगदान जे आहे ते फक्त आहे 5.3% एवढं योगदान आहे. आता हे जे 5.3% म्हणजे अगदी तसं विचार केलं 14-15 साली तर हे फक्त 1.5% होतं. त्यामुळे आता हे प्रमाण खूप वाढलं म्हणजे 5.3पर्यंत गेलं. हे सुद्धा तशी एका दृष्टीनं थोडी समाधानाचीच बाब आहे म्हणलं तर चालेल. परंतु तरीसुद्धा 5.3 हे प्रमाण जगात एक भारतासारखा एक मोठा देश विचार घेतला आपण तर हे प्रमाण खूप कमीच आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि बरं जे आहे त्या पत्रिकांचं पुन्हा काय त्याचं इम्पॅक्ट फॅक्टर जे आहे केवळ एक आहे. म्हणजे त्याचं आपण म्हणतो की एखाद्या जर्नलचं गुणवत्ता किंवा दर्जा आपण कसं ठरवतो त्याचे इम्पॅक्ट फॅक्टर काय आहे त्याच्यावर त्याचा आपण दर्जा ठरवतो. आणि एक सगळ्यात कमीत कमी दर्जा म्हणजे एक आहे म्हणजे आपण सगळ्यात लोएस्ट दर्जामध्ये इम्पॅक्ट फॅक्टरच्या ह्याच्यामध्ये आपण आहोत आणि ते सुद्धा पुन्हा 5.3% आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. हे सरासरी आपण म्हणलेलं आहे. नंतर 19 ते 24 वयोगटातील केवळ 5% तरुण व्यवसाय शिक्षण घेत आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 59% विद्यार्थी अमेरिकेतले विद्यार्थी हे उद्योग तुमच्या व्यवसाय शिक्षणात आहेत आणि कोरियामध्ये तर 95% विद्यार्थी तरुण हे व्यवसाय शिक्षणात आहेत. आपल्याकडे किती आहेत फक्त 5% तरुण. म्हणजे मेजॉरिटी आपले विद्यार्थी मग कुठं जात आहेत तर BA BSc BCom याला जनरल एज्युकेशन म्हणतो आपण. हे जनरल एज्युकेशन घेण्याकडे त्यांचा ओढा आहे असं सरळ दिसतं. तर रोजगार क्षमता जर विचारात घेतली असं जर आपण म्हणलं की उच्च शिक्षणाने लोकांना रोजगारही पुरवला पाहिजे किंवा रोजगाराला तो तयार काय म्हणू आपण की रोजगार करण्याक्षम तो व्हायला पाहिजे असं जर आपण मान्य केलं तर मग आता याचा या ठिकाणी कसा विचार करता येईल पहा. तर असं म्हणलं की 25% तरुणाकडे कोणतेही तांत्रिक कौशल्य नाही. म्हणजे जे काही आपण 19 ते 24 वयोगटातले तरुण आहेत त्यातल्या 25% तरुणाकडे कुठलंही तांत्रिक कौशल्य नाही किंवा या एज्युकेटेड लोकांपैकी सुद्धा पहा. म्हणजे BA BSc BCom झालेला आहे आणि मग त्या मुलाला विचारलं की तुला काय समजा तो त्याला विचारलं की तू काय करतो तो म्हणतो मी BA झालेला आहे. तुला काय करतो तुला काय येतं असाच विचारला प्रश्न तर त्याला संभ्रम पडतो की काय सांगावं मी त्याला एवढा आत्मविश्वास सुद्धा येत नाही की मी हे अमुक करू शकतो एखादं काम. मी पत्र लिहू शकतो मी टायपिंग करू शकतो मी संगणक वापरू शकतो किंवा मी आणखी कुठलं काम करू एखादं कौशल्याचं काम करू शकतो सुतार काम करू शकतो वगैरे वगैरे असं तर नाहीच नाही. पण या अगदी ज्याला आपण बौद्धिकसुद्धा काम करू शकतो एवढा आत्मविश्वास देखील या मुलांकडे असत नाही. ही खूप गंभीर गोष्ट आपल्याला सांगता येईल. नंतर महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये ICTचा वापर करण्याचे कौशल्य नाही. म्हणजे या ठिकाणी पहा की जे महाविद्यालय आता जे कोरोना काळामध्ये ही गोष्ट फार प्रकर्षण जाणवली की ज्यावेळेला हा सुरुवात झाली कोरोनाची सुरुवात झाली आणि शाळा कॉलेज बंद झाली आणि मग शिक्षणाचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळेला विशेष करून शासनानं असा प्रयत्न केला प्राथमिक म्हणजे शाळा बंद शिक्षण चालू आणि त्याखाली त्यांनी प्राथमिक शाळांचे वर्ग ऑनलाईन वर्ग चालू केले. तुलनेनं महाविद्यालयीन शिक्षक मात्र ह्या गोष्टीत फारसे तयार नव्हते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी किंवा त्या विद्यापीठाच्या यंत्रणेनं असे सर्क्युलर काढलं महाविद्यालयीन शासनानं पण सांगितलं बा तुम्ही ज्याला वर्क फ्रॉम होम आपण म्हणूया की तुम्ही काय काम केलं याचा जरा मला आढावा द्या. आणि लगेच प्राध्यापकांनी कुरकुर करायला सुरुवात केली. मुलांकडे मोबाईल नसतात मुलांकडे अमुक नसतं तमुक नसतं पण तुम्ही काय करता हे प्राध्यापक सांगायला तयार नव्हते आणि त्या सगळ्या गोष्टीला खीळ घातली. आणि मग ही गोष्ट त्याचं कारण असं होतं की महाविद्यालयीन शिक्षणाच माहीत नाही की कसे आपण या ठिकाणी लेक्चर घ्यायचे ते कसे या ठिकाणी व्हिडिओ तयार करायचे कसे अपलोड करायचे ही जी काही प्रोसिजर होती ही बऱ्याच प्राध्यापकांना माहीत नव्हती. ही गोष्ट लक्षात आली आणि मग ह्याच गोष्टीची दखल घेऊन आत्ता UGC देखील आता इतक्या उशिरा जागी झाली. मग UGCने आता काय केलेलं आहे की महाविद्यालयीन शिक्षकांसाठी अशा प्रकारच्या ICTचा वापर करण्याचं कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी काही कोर्सेस आता डिझाईन केलेले आहेत. आता त्यांनी सांगितलं की आम्ही डिझाईन कोर्सेस करतोय वगैरे वगैरे मागच्या 1 महिन्याखालची बातमी होती. नंतर मग अशी म्हणल्याप्रमाणे पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये कुठलाच आत्मविश्वास नाही आहे जगण्याचाच आत्मविश्वास नाही. म्हणजे मी BA झालो BSc झालो BCom झालो ठीक आहे जगण्यासाठी जे काही ज्याला उदरनिर्वाहासाठी मी काही करून जगू शकतो यासाठी जो आत्मविश्वास असावा लागतो मला मी काही करू शकतो. एका माणसाला जे काम येतं ते मलाही येऊ शकतं. तो तर मनुष्य 10वी झालेलाच आहे तो जर ते करू शकतो मी का करू शकत नाही अशा प्रकारचा विश्वास त्याच्यामध्ये येत नाही. आणि ही फार मोठी उणीव
आपल्या ह्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत सांगता येते. नंतर अभ्यासक्रमाचा समाजाशी किंवा उद्योग क्षेत्राशी अत्यंत अल्प संबंध आहे. होते काय की उद्योग क्षेत्रामध्ये ज्या झपाट्याने जे बदल होत आहेत त्या झपाट्यानं किंवा त्या वेगानं आपला अभ्यासक्रम बदलत नाही. अगदी माझा जो काही अनुभव आहे विद्यापीठातला, त्या विद्यापीठाचा अनुभव असा आहे की जर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडल्या, म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीची मीटिंग वेळेवर होणं, फॅकल्टीची होणं, ॲकॅडमिक काउन्सिल लागणं, कुठल्या तक्रारी अडचणी न येणं, ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तरीसुद्धा अभ्यासक्रम बदलायचा हे ठरवल्यानंतर अभ्यासक्रम प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हायला 1.5 ते 2 वर्ष लागतात नक्की. आणि मग मध्ये काय अडचणी आल्या तर आणखी एखादं वर्ष पुढे जातं. म्हणजेच नुसतं बदलण्याच्या प्रक्रियेत ठरवल्यानंतर डिसिजन घेतल्यानंतरचा हा कालावधी सांगतो मी तुम्हाला. आणि एकदा का मग अभ्यासक्रम लागू झाला की मग 5-6 वर्ष, कमीत कमी 5-6 वर्ष आपण काही बदलत नाही. किंवा तू काय करतं 7-7 वर्ष 8-8 वर्ष देखील तू चालतो. आता हे एका बाजूला होते आणि तिकडे उद्योग क्षेत्रामध्ये मात्र इतक्या झपाट्याने बदल होत आहेत की मग तुमच्या अभ्यासक्रमाने ते त्याच्यामध्ये खूप गॅप पडते. अगदी आता अलीकडचं उदाहरण म्हणजे माझ्या डोळ्यासमोर असं येतं की आता आपल्याकडं जे इंजिनिअरिंग कॉलेजमधून विद्यार्थी बाहेर पडत आहेत, एक आपण उदाहरण दाखल मी सांगतो तुम्हाला. मी आता ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग त्यांनी डिग्री घेतली. आता ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग समजा किंवा मेकॅनिकलची डिग्री घेतली असेल तर हा ॲटोमोबाईल इंजिनियर जो असेल तो बाहेर पडलेला विद्यार्थी असेल आणि आता बाहेर इलेक्ट्रिक कार आलेले आहेत. मग हा जो आमच्याकडे इंजिनियर जो तयार झालेला आहे, अजून आमचा अभ्यासक्रम तेच आहेत. इलेक्ट्रिक कारचं कसं, त्याचं काय मेंटेनन्स आहे किंवा त्याचं मेकॅनिझम काय आहे ते आमच्या अभ्यासक्रमात आलेलंच नाही. मग माझा इंजिनियर ते काम करायला कितपत इलिजिबल होईल, कितपत तयार असेल, कितपत सक्षम असेल असा विचार होतला. आणि मग हा जो सगळा भाग आहे, म्हणजे इव्हन मी पण सांगतो की अगदी कॉमर्सचा विद्यार्थी जर असेल त्यालासुद्धा ह्या CB काय आहे किंवा हे तुमचे डीमॅट अकाउंट कसं उघडतात, हे म्युच्युअल फंड काय आहे, SIP काय असतं, हे परत संबंध काय असतात, एखादी कंपनी कशी निवडायची असते, या गोष्टीची कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा फारशी माहिती असत नाही अशी परिस्थिती आहे. कारण काय की बाहेर जे काही चाललेलं आहे ते आणि प्रत्यक्षात त्या ह्याच्यामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये ह्याच्यामध्ये खूप अंतर पडत जातं. लक्षात घ्या, कारण खूप हा वेग कमी. मी पाहिलं की एक पुण्याला एक कॉलेज आहे आयसर कॉलेज. तर ते आयसर कॉलेज मला वाटतं ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ते काय करतं की ते स्वतः आपला अभ्यासक्रम तयार करतात आणि ते इतके झपाट्याने दरवर्षींचा अभ्यासक्रमात बदल होत जातो. आणि सगळा अभ्यासक्रमात बदलला पाहिजे असं नाही. समजा आपण अशी कल्पना करूया एक फिजिक्स समजा FY BScचा फिजिक्सचा अभ्यासक्रम ठरलेला आहे, तर पुढच्या वर्षी काही सगळ्यात बदलला पाहिजे असं नाही. 2 चॅप्टर कमी जास्त होतील, आणखी आपण ॲड करू, 2 चॅप्टर कमी करू. अशी पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे साधारणपणे महाविद्यालयीन स्तरावर खूप फारशी नाही. आयसर कॉलेजमध्ये मात्र अशा प्रकारची व्यवस्था आहे असं मी ऐकलेलं आहे. तर त्यामुळे काय होतं पहा की आपला जो विद्यार्थी जो बाहेर पडेल तयार होऊन, तर तो काय होईल की जे बाहेरचं जे उद्योग क्षेत्र आहे त्या उद्योग क्षेत्राशी तो कोपअप करू शकेल. अन्यथा मग ह्या विद्यार्थ्याला खूप अडचणी येतील. आणि म्हणून व्हायला पाहिजे काय की या ठिकाणी उद्योग क्षेत्र आणि अभ्यासक्रम जे आहे तर त्यांची जी काही सांगड आहे ती सांगड घातली गेली पाहिजे. आता गुणवत्ता वाढीसाठी मी म्हणत मला शासनही खूप गंभीर आहे, UGC देखील गंभीर आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने काही संस्था स्थापन केल्या शासनानं आणि त्या गुणवत्ता हायर एज्युकेशनची गुणवत्ता वाढीसाठी काही प्रयत्न त्यांनी चालू आहे. या पहिले सगळ्याचा परिचयाचा म्हणजे रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. जसं खाली 2002ला आपण खाली जे प्राथमिक शिक्षण बाबतीत सुरू केलं ते अभियान, नंतर माध्यमिक शिक्षणापर्यंत एक्सटेन्शन केलं आणि नंतर आता आपण महाविद्यालयीन स्तरावर हे नेलं आणि त्याला आपण म्हणलं की राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. तर ह्या महाविद्यालयीन शिक्षण दर्जा उंचावण्यासाठी महाविद्यालयांना वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक म्हणजे तुम्ही नवीन कोर्सेस काढण्यासाठी म्हणा, काही त्यासाठी काही वस्तू घेणं म्हणजे काय म्हणा उपकरणे घेण्यासाठी म्हणा, साहित्य घेण्यासाठी, ग्रंथालय डेव्हलपसाठी, ह्या सगळ्या विकासासाठी सुद्धा हे रुसा तुम्हाला ग्रँट देत असतं. नंतर प्रोजेक्ट इक्विप म्हणून आहे. यामध्ये काही भारतातील उच्च शिक्षण प्रणालीची गुणवत्ता बहुविध व समावेशित मार्गाने उंचावण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करणे. म्हणजे काय करतं या ठिकाणी की या केवळ एकांगी विकास होता कामा नये. गुणवत्ता वाढायची म्हणजे नुसतं पुस्तकी गुणवत्ता वाढून चालणार नाही, वेगळ्या मार्गानं आणि सर्वसमावेशक अशी गुणवत्ता वाढली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा वाढल्या पाहिजेत, भौतिक सुविधाही वाढल्या पाहिजेत, शैक्षणिक सुविधा वाढल्या पाहिजेत, इतर सामाजिक घटक जे आहेत त्या सगळ्या घटकापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे. असा सर्वांगीण विचार करून त्याची गुणवत्ता कशी वाढेल
त्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रोजेक्ट इक्विप नावाच्या या ठिकाणी ही व्यवस्था आहे. नंतर NMEICT ही नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन ही भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्तम पाठ्यवस्तू मोफत उपलब्ध करून देणे. म्हणजे जसं आता आपण काही कोर्सेस तयार केले आहेत पहा, स्वयंमध्ये म्हणा असेल म्हणा, तर हे जे कोर्सेस आहेत आता अशा प्रकारचे कोर्सेस, आणि आता हे काही कोर्सेस त्यांचे पैसे देऊन आहेत, म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया की पेड आहेत, परंतु काही असे अभ्यासक्रम तयार करायचे, काही कंटेंट तयार करायचं, काही लोकांची चांगल्या लोकांची लेक्चर्स तयार करून घ्यायची, व्हिडिओ लेक्चर्स, आणि अगदी रुरल एरियामध्ये तिथल्या मुलांनासुद्धा हे ऐकायला मिळेल, शिक्षण त्यांना मिळेल, अशा तऱ्हेची व्यवस्था करण्यासाठी म्हणून ही जी संस्था काम करते. नंतर PMRF म्हणजे प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप, हे फेलोशिप्स आहेत, हे काही संस्था वगैरे नाही, हे फेलोशिप्स आहेत. हे गुणवत्तासाठी सगळे प्रयत्न करतात, लक्षात घ्या. म्हणजे ही संस्था नाही, तर देशातील उत्तमोत्तम विद्यार्थ्यांना PhD संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे या ठिकाणी जे तरुण आहेत, बऱ्याच वेळा असं होतं की संशोधन ही काही स्वस्त गोष्ट नसते, लक्षात घ्या. त्यासाठी खूप खर्च होत असतो, आणि मग खर्चच होत असेल, गरीब मुलगा जर असेल परंतु खूप बुद्धिमान आहे, खूप शार्प आहे, आणि जर त्याला संशोधन करायचं असेल तर त्याला शक्य होत नाही संशोधन करणं, तर अशा विद्यार्थ्यांना हे संशोधन करायला यावं किंवा त्या मुलांकडे आकर्षित व्हावं संशोधन करण्यासाठी म्हणून अशा प्रकारची फेलोशिप दिली जाते. नंतर स्पार्क आहे, म्हणजे स्कीम ऑफ प्रमोशन ऑफ अकॅडमिक अँड रिसर्च कोलॅबोरेशन. भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन स्नेही वातावरण तयार करण्यासाठी आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी जगातील उत्तमोत्तम संशोधन संस्थांतील सहकारी वाढीस लावण्याचा प्रयत्न करणे हे या संस्थेचं काम आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ नासा आहे, तर नासा ही जी संस्था आहे अमेरिकेतली, तर या नासाशी संबंध म्हणजे त्याचा आपल्या भारतातल्या एखाद्या पुणे विद्यापीठ असेल म्हणा, मुंबई विद्यापीठ असेल म्हणा, दिल्ली विद्यापीठ असेल किंवा कुठली एखादी संस्था असेल म्हणा, तर याच्याशी संबंध जोडायचा त्यांचा. आणि एकूण इथलं जे काय संशोधनाचं वातावरण जे आहे, ज्याला मी काय म्हणतो की हल्ली त्याला रिसर्च इकोसिस्टीम असंही म्हणतात काय वेळेला, तर ही डेव्हलप करायची, की चांगलं वातावरण तयार करायचं आणि त्यांचा उपयोग करून द्यायचा, म्हणजे त्या ठिकाणच्या तिथल्या तज्ज्ञतेचा, तिथल्या वातावरणाचा उपयोग करून द्यायचा, यासाठी संस्था काम करते. नंतर ज्ञान म्हणजे ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अकॅडमिक नेटवर्क, जे राष्ट्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने स्थापन केलेल्या या संस्थेचे ध्येय मूळ भारतीय असलेल्या व परदेशात राहणाऱ्या शास्त्रज्ञ व उद्योजक यांचा गट तयार करून भारतीय उच्च शिक्षणासाठी तो एक चांगला स्रोत निर्माण करणे. याचं काम काय संस्थेचं, की भारतामधला एक मनुष्य, एक अत्यंत बुद्धिमान मुलगा, आणि तो अमेरिकेत स्थायी झाला आहे, तिकडं तो सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करतो आहे. अशी कितीतरी मुलं आहेत, कितीतरी सायंटिस्ट आहेत. आपण सांगतो किंवा आमचे खुराना आमचेच होते वगैरे, पण खुराना तुमचे होते तिथंच राहिले ना, ते अमेरिकेतच होते खुराना. मग खुरानाच्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग काय? जसं राजीव गांधींनी सॅम पित्रोदाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यायचा यासाठी सॅम पित्रोदाने इथं आणण्याचा प्रयत्न केला. तशा पद्धतीनं म्हणजे जे अमेरिकेत सगळ्यांना काही ते प्रत्यक्ष इथं आले पाहिजे असं काही नाही. आता आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांचा उपयोग इथं करून घेऊ शकतो. काही जसे उद्योजक असतील तसे काही शास्त्रज्ञ असतील, तर यांचा गट तयार करायचा, पूल त्याला म्हणून आपण, आणि त्याचा उपयोग आपल्या उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी किंवा रिसर्च पुरवण्यासाठी आपल्याला कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करते. नंतर हे जे हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी, भारतातील अत्यंत महत्त्वाच्या अशा उच्च शिक्षण काम करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी निर्माण करण्यासाठी भांडवली स्वरूपाचा पतपुरवठा करणं. म्हणजे ॲसेट्स निर्माण करण्यासाठी काही संस्थांना पैसा लागतो, जे मोठमोठ्या जसे की आपण समजा नॅशनल केमिकल लॅबोरेटरीसारखी संस्था आहे, अशा संस्थेला काही आणखी समजा काही एक्सटेन्शन करायचं आहे, की त्यांना काही लॅबोरेटरी मोठे मोठे उभारायचे आहेत किंवा एखादी अंतराळ संस्था उभा करायची आपल्याला, तर मग त्यासाठी जो लागणारा निधी आहे ती संस्था ही हेपाजी आहे, याच्यामार्फत आपल्याला पुरवली जाते. आता गुणवत्ता सुधारण्यासाठी काय प्रयत्न सुचवलेले आहेत यांनी, त्या मग म्हणलं तुम्हाला की UGCचे मॅन्डेट आहे, UGCचे सर्क्युलर आहे किंवा परिपत्रक आहे किंवा आदेश आहे म्हणा आपण, की त्याच्यामध्ये काय काय सुचवलं आहे. ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरण उपक्रम सुरू करणं आवश्यक आहे, की विद्यार्थी लक्षात घ्या. एक गोष्ट आपल्याला खूप चांगली भारतामध्ये, किती जरी आपण भारतीय शिक्षण व्यवस्थेला नावं ठेवली किंवा आपल्या त्रुटी आपल्या अडचणी आपल्या सर्वांना माहीत आहेत, तरीसुद्धा एक गोष्ट खूप चांगली आपल्याकडं, एकूणच 47 नंतरचा आपण जर प्रवास पाहिला
तर भारतीय समाजामध्ये एक गोष्ट खूप चांगली झालेली आहे, आपल्याला ज्ञानाची भूक आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण किती जर म्हणलं तरीसुद्धा एकूण समाजामध्ये ज्ञानाची भूक निर्माण झालेली आहेच, हे मान्य करावं लागतं. आता ही जी ज्ञानाची भूक आहे, ही म्हणून तर आपण शाळांची संख्या वाढत चालली, कॉलेजची संख्या वाढत चालली, विद्यापीठांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि आपण खूप त्या दृष्टीने खूप म्हणजे प्रगती करत आहोत, प्रगती केलेली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आता आपण थांबलं पाहिजे, म्हणजे आता खूप झाले आपली प्रगती. नाही, आपल्याला आणखी पुढे जायचं आहे. आणि म्हणून आपण गुणवत्ता, म्हणजे असं नाही की आता गुणवत्ता पूर्ण ढासळलेली आहे आणि खूप खराब झालेली आहे, असं नाही. आत्ता आपण खूप प्रगती केलेली आहे, परंतु एवढी प्रगती आम्हाला पुरेशी नाही आहे. किंवा ज्यावेळेस शासनाला असं वाटतं की आमची गुणवत्ता कमी पडते किंवा समाजाला असं वाटतं की आमची गुणवत्ता कमी पडते, ही सुद्धा एक फार चांगली गोष्ट असते. कारण ही अस्वस्थता येणं ही सुद्धा समाजाची गुणवत्ता वाढलेलं लक्षण आहे, लक्षात घ्या. कारण असं वाटतं की जर असंच वाटलं की नाही आमचं सगळं चांगलंच चाललेलं आहे, तर याचा अर्थ असा की आपण स्टॅग्नेट होऊन जाऊ, तिथंच थांबू आपण. तर आपण जे थांबत नाही, ही खूप गोष्ट चांगली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असं प्रेरणा उपक्रम आपण सुरू केले पाहिजेत, असं या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं वेगवेगळ्या प्रकारचं. मी तर असं म्हणतो हल्ली आता खरं म्हणजे शिक्षकांचं काम आता माहिती देणं फार कमीच झालेलं आहे. काही गरज राहिलेली नाही आता फार, की माहिती आता कुठूनही उपलब्ध होते. म्हणजे तुम्ही नेटवर गेलात की वाटेल ती माहिती मिळते आहे. मग तुम्हाला काय करायचं, तुमचं काम काय राहतं, शिक्षकाचं काम काय राहतं, तर शिक्षकाचं काम असं राहतं की विद्यार्थ्यांमध्ये मोटिवेशन निर्माण कर, की तुला माहिती घ्यायची आहे, तुला ज्ञान घ्यायचं आहे आणि कुठून घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, आणि त्याची त्या ज्ञानाची माहितीची ऑथेंटिसिटी म्हणजे पहा, ज्ञान घ्यायचं यासाठी प्रेरणा निर्माण करायची आहे. ती ज्ञान जे काही माहिती मिळते तुम्हाला नेटवर, आपण म्हणलं समजा थोडा असं मानूया आपण, त्यामुळे सांगितलं ठीक आहे जा तो नेटवर माहिती घे, ठीक आहे माहिती, पण माहिती जी मिळते आहे त्या माहितीची ऑथेंटिसिटी बघणं, माहितीचं ॲनालिसिस करता येणं, आपल्या कामासाठी, आपल्या हेतू साध्यतेसाठी त्या माहितीचा कसा उपयोग करायचा, यासाठीची सगळी जी यंत्रणा, यासाठीची माहिती त्यांना विद्यार्थ्याला देणं किंवा अशा पद्धतीची प्रेरणा विद्यार्थ्याला देणं हे अपेक्षित आहे. नंतर अध्ययन निष्पत्ती आधारित अभ्यासक्रम सुधारणा. बऱ्याच वेळा काय होतं, विद्यापीठांचे अभ्यासक्रम बदलताना, महाविद्यालयाचे अभ्यासक्रम बदलताना आपण काय करतो, बऱ्याच वेळा SYचा अभ्यासक्रम आहे, SYचे 2 टॉपिक FYला आणायचे, TYचे 2 खाली इकडं आणायचे. अशा पद्धतीने साधारण किंवा ह्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम जरा बऱ्या वाटतो, पुणे विद्यापीठ आम्हाला स्टँडर्ड वाटतं, मग पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम आपण घ्यायचा किंवा शिवाजीचा घ्यायचा किंवा शिवाजीने दुसऱ्याचा घ्यायचा किंवा पुण्याला मुंबईचा घ्यायचा, असेच असे प्रकार चालतात. साधारणपणे अशा पद्धतीने जे अभ्यासक्रम तयार करण्याची काही साधारणपणे एक संस्कृती निर्माण झालेली आहे. असं न होता नेमकं आपल्याला काय करायचं आहे, माझा FY-BSCतून बाहेर पडलेला विद्यार्थी किंवा FY-BAतून बाहेर पडलेला विद्यार्थी ह्याला काय काय आलं पाहिजे हे निश्चित करणं आणि त्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार करणं. माझा ग्रॅज्युएट होणारा विद्यार्थी कसा असणार आहे हे निश्चित करणं, हे अध्ययन निष्पत्ती आपली नक्कीच करणं आणि त्याच्या अनुषंगाने मग अभ्यासक्रम तयार करणं, अशा पद्धतीनं अभ्यासक्रमात सुधारणा करणं UGCला अपेक्षित आहे. नंतर प्रभावी अध्ययन अध्यापनासाठी ICT आधारित अध्ययन साहित्य निर्माण करणं. मग अशी मी म्हणलं तुम्हाला की आत्ता काय झालेलं आहे की कोरोनानं आपल्याला खूप चांगली एका दृष्टीने एक चांगली सुवर्ण संधी दिली की आपण त्या निमित्तानं म्हणजे ICTकडे आपण थोडंसं निवांतपणे थोडंसं संतपणे पाहत होतो. आता आपण थोडंसं वेगानं तिकडं पाहणं आवश्यक झालेलं आहे. मग आता आपल्याला कसं झालं की ठीक आहे, ICTचा वापर करून शिकवायचं म्हणजे काय करायचं, ते PowerPoint प्रेझेंटेशन आपण करतो. पण PowerPoint प्रेझेंटेशन करायचं म्हणजे कसं करायचं आहे, मग त्यासाठी कशा पद्धतीने मांडणी करावी लागेल तुमची. बरं, आता या ठिकाणी मला समजा ऑनलाईन शिकवायचं आहे, तर मग मला कसं शिकवावं लागेल. वर्गात मी जे बोलताना फार मला सोपं असतं, लक्षात की माझ्या पुढे मुलं बसले असतात, मला उत्साह असतो, मी हातवारे करतो, मुलाला मध्येच प्रश्न विचारतो, म्हणजे इंटरॅक्टिव्ह होणं सोपं असतं. मुलाच्या चेहऱ्यावर बघून माझ्या पद्धतीत बदल करतो. पण आता माझ्यासमोर मुलं नाहीत, आता सुद्धा मी तुमच्याबरोबर ज्यावेळेला बोलतो तर मला खूप अस्वस्थ होतं काय वेळेला. मग अशा वेळेला मग मी काय करावं, कशा पद्धतीने लेक्चर घ्यावं. मग या ठिकाणी कॉलेजमध्ये समजा ठिकाणी अशी लॅबोरेटरी निर्माण करून किंवा त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण लेसन घेणं, तर ते इंटरॅक्टिव्ह कसा होईल त्या पद्धतीनं सगळं साहित्य तयार करणं. आता पहा, सगळी रचनाच आपल्याला बदलावं लागणार आहे.
म्हणजे आपल्या पद्धती बदलायला लागतील, अध्यापन पद्धती बदलायला लागेल, अध्यापन साहित्य बदलायला लागेल. कारण मी प्रयोग दाखवत होतो तेव्हा प्रत्यक्ष वर्गात प्रयोग दाखवत होतो, केमिकल घेऊन दाखवत होतो, प्रत्यक्षात मुलाला दिसत होतं. आता मुलं समोर नाहीत माझ्या, पण मला ते प्रयोग समजावून सांगायचं आहे. मग अशा वेळा कसं करता येईल? तर अशा पद्धतीचं अध्ययन आपलं साहित्य निर्माण करावं लागेल की जेणेकरून विद्यार्थी समोर नसताना देखील, विद्यार्थी घरी बसून तो शिकतो आहे किंवा मोबाईलवर शिकतो आहे, फोनवर याच्यामध्ये तुमच्या लॅपटॉपवर शिकतो आहे, असं असतानासुद्धा त्याला शिकता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं कसं आपलं अध्ययन साहित्य तयार करता येईल, हे अध्ययन साहित्य निर्माण करणं हे एक आवश्यक आहे. याचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर विद्यार्थ्यांना जीवन कौशल्यांचे शिक्षण देणे. म्हणजे तुम्हाला जीवन कौशल्य म्हणजे काय, मला वाटतं मागे मी एक लेक्चर दिलेलं आहे 2-3 आठवड्यापूर्वीच ते दिलं होतं लेक्चर, की आता तर असं मला 21व्या शतकातला जो तरुण आमचा असणार तो कसा असणार आहे तरुण, आणि मग त्याला कोणती जीवन कौशल्य आवश्यक आहे. एक त्यातलं फार प्रमुख म्हणून सांगितलं होतं की चिकित्सक विचार त्याच्यामध्ये निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक कौशल्य मानलेलं आहे. की मुलांना लक्षात घ्या, ही जे तरुण आहेत आपल्याकडे महाविद्यालयीन तरुण आहेत, हे आता नुसतं ऐकणारे तरुण नको आहेत मला. इव्हन आता तर असं मी अशामध्ये ऐकलं होतं, इन्फोसिसचे शिवने ते सांगितलं बातमी होती की आता आम्हाला उद्योगाला कसे तरुण पाहिजे आमच्या कंपनीला, नुसते समस्या सोडवणारे तरुण नको, समस्या शोधणारे तरुण पाहिजेत. म्हणजे हे कधी होईल तर जो विद्यार्थी जोपर्यंत विचार करायला प्रवृत्त होत नाही, विद्यार्थी जोपर्यंत चिकित्सक विचार करत नाही, कुठल्याही घटनेची चिकित्सा करत नाही. अन्यथा बऱ्याच वेळा काय झालं, आत्तापर्यंत आपण जे शिकवत राहिलो वर्गामध्ये, आपण शिकवत राहिलो, विद्यार्थी ऐकत राहिले. प्रामाणिक विद्यार्थी त्या आपल्या काय गुरुदेव भव हे शिकवण असल्यामुळं आपल्याला शंकासुद्धा विचारत नव्हते विद्यार्थी. आता असे विद्यार्थी मला चालणार नाहीत, लक्षात घ्या. मला शंका विचारणारे विद्यार्थी पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून घेणारे विद्यार्थी पाहिजेत. मी सांगतो म्हणून ऐकणारे मला विद्यार्थी नको आहेत, असे विद्यार्थी मला पाहिजेत. मला असे विद्यार्थी पाहिजेत की स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. मग अशी म्हणलं तुम्हाला की माझा ग्रॅज्युएट झाला मुलगा आहे, त्याला म्हणजे मी काही करू शकतो. त्याने असं का म्हणू नये बरं? तुला काय येतं असं म्हणल्यानंतर मी काही करू शकतो, मला सांगा तुम्ही, फक्त मला थोडा वेळ द्या असं म्हणलं पाहिजे त्यांनी. हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्याला अर्थसाक्षर तो असला पाहिजे. त्याला समजलं पाहिजे की पैसा कसा मिळवायचा असतो, कसा साठवायचा असतो आणि कसा वाढवायचा असतो. नंतर त्याला प्रभावी संभाषण करता आलं पाहिजे. म्हणजे त्याला प्रभावी संभाषण करता आलं पाहिजे, निगोशिएशन करता आली पाहिजे, लक्षात घ्या, दुसऱ्याशी. म्हणजे दुसऱ्यावर प्रभाव पाडता आला पाहिजे. हे जे काय म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की गुड कम्युनिकेशन जे आहे ते चांगलं कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्या ज्या ते जीवन कौशल्यामध्ये येतात. आणि या दृष्टीनं हे सगळं आपल्याला शिकवायचं आहे. भले तुम्ही तुमचा विद्यार्थी जॉग्रफी घेतो अभ्यासाला, का कुठला आणखी मराठी घेतो, का BScला काय तो सायन्स शिकतो, हे तुम्ही कुठलाही काय शिकवा, पण ह्या गोष्टी त्याला याव्याच लागतील, लक्षात घ्या. कारण हा माझा ग्रॅज्युएट झाला विद्यार्थी आहे, हा युवक म्हणून आयुष्यात आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी त्याला त्या आवश्यक गोष्टी आहेत. त्यामुळे कुठं शिकवायचं, कसं करायचं, त्या दृष्टीनं आपल्याला विचार करावा लागेल. अभ्यासक्रमात करायचं का, अभ्यासपूरक कार्यक्रमात करायचं का, आणखी कसं करायचं, पण हे आपल्याला करावं लागणार आहे. नंतर प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेशी सामाजिक आणि औद्योगिक आस्थापनाची संलग्नता. म्हणजे म्हणलं तुम्हाला की समजा आमचे सोलापूर विद्यापीठ आहे, सोलापूर विद्यापीठांचा आम्हाला अलीकडे चांगला प्रयत्न केलेला आहे की काही मला वाटतं काही टेक्स्टाईलचे कोर्सेस वगैरे सुरू करणं म्हणा, किंवा त्यांचे सतत संपर्कात असणं म्हणा, किंवा काही असे थोडे छोटे असे किमान कौशल्य आधारित काही त्यांनी असे कोर्सेस काढलेले आहेत. तर हे चांगले कोर्सेस आहेत. आणि विशेषतः हे कोर्सेसमुळं म्हणजे कोर्सेस महत्त्वाचे, म्हणजे कोर्सेस महत्त्वाचे आहेत, पण त्यापेक्षा माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट काय, त्या निमित्तानं त्या ठिकाणच्या ज्या औद्योगिक संस्था आहेत त्याच्याशी तुमचा संपर्क आहे. म्हणजे नुसतं टेक्स्टाईल तुम्ही कोर्स सुरू केल्यानंतर तुम्ही तुमच्याच वर्गात जर शिकवत राहत असाल तर चुकीचं आहे. मग इथले जे टेक्स्टाईल मिल असतील म्हणा, त्या कशा चालतात, तिथं कोणत्या अडचणी येतात, हे पाहण्यासाठी आपले विद्यार्थी तिथं जाणं, त्यांच्या अडचणी आपल्या विद्यापीठामध्ये आणणं, हा जो सगळा भाग आहे हे अशा प्रदेश संलग्नता येणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा आमच्याकडे इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे विषय आहे, ते इंडस्ट्रियल केमिस्ट्रीसारखा विषय असेल तर या ठिकाणी जे काही आपल्या MIDCमध्ये काही कारखाने आहेत तुमच्या केमिकलचे, ते त्यांना पाहणं, त्यांची संपर्क साधणं, त्यांच्या कोणत्या अडचणी, तिथं कसं ते प्रोसेस चालते, तिथं जे यवान असेल म्हणा किंवा आमची पुरुषोत्तमची केमिकल फॅक्टरी असेल म्हणा, अशा अर्थानं. तसंच प्रत्येक संस्थेशी किमान 5 खेडी जोडणी फार महत्त्वाचा भाग आहे, लक्षात.
व त्या खेड्यांचा विकास करणे. आज आपल्याकडे आपण थोडाफार प्रयत्न त्या NSSच्या भानगडीत करत असतो, पण ते एक आता फार म्हणजे एक फार वेगळाच विषय होऊन जाईल. ते NSSची गंमत अशी आहे की NSSमध्ये मग मला वाटतं मर्यादित संख्या असते की कॉलेजला एक ठरवून दिलं असतं व एवढे विद्यार्थ्यांनाच मला NSSमध्ये प्रवेश देता येईल. आणि हे जे विद्यार्थी असतात हे कुठले असतात बा, समजा आपण सोलापूर शहराचा विचार केला किंवा कधी पुणे शहराचा विचार केला तरीसुद्धा या ठिकाणी त्या शहरातल्या कॉलेजमध्ये जे खेड्यातून विद्यार्थी आलेले असतात शिकायला तेच विद्यार्थी NSSमध्ये जातात. म्हणजे त्यांनाच ग्रामीण जीवनाचा परिचय करून देतो आपण, त्यांनाच जे काही कष्ट जे आहेत कसे असतात ते पाहायला सांगतो आपण, श्रमप्रतिष्ठा त्यांनाच शिकवतो आपण. ज्यांच्यासाठी हे करायचं त्यांचा काही संबंधच नाही. म्हणजे शहरातला विद्यार्थी त्या NSSला जातच नाही, त्याने खेडं पाहिलंच नाही, त्याला माहीतच नाही की ज्वारीच्या कणसापासून ज्वारी कशी बाजूला करायची, त्याला मक्याच्या कणसापासून मकाचे दाणे कसे बाहेर काढतात त्याला माहीतच नाही आहे. मग हे जे आहे हे किंवा खेड्यामध्ये काय प्रश्न आहेत की त्याला काहीच त्याची जाणीव नाही आहे. तो उलट म्हणतो की शेतकऱ्याला काय मजा आहे सारखं शेतकऱ्यासाठी सरकार करत राहत आहे, शेतकऱ्यासारखं कर्ज माफ करतं, शेतकऱ्याला काय इन्कम टॅक्सच नाही, अशा प्रकारची भाषा कशामुळे येते तर त्यांना ह्या ग्रामीण जीवनाची कल्पनाच नाही आहे. आणि म्हणून मग जर अशी जी महाविद्यालय असतील किंवा शिक्षण संस्था असतील त्यांना खेड्याशी जोडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग त्या खेड्याचा विकासाचे काही प्रश्न असतील सगळे लगेच 5 खेडे लगेच घेतली लगेच त्यांनी संपन्न झाले असं होत नाही, पण कमीत कमी त्या मुलांना सगळ्या 5 खेडे जे काय असतील त्या निमित्तानं ते खेड्याचा विकास म्हणजे काय, विकासात येणारे अडथळे कोणते आहेत, काय प्रश्न ग्रामीण भागाचे, ग्रामीण लोकांच्या जीवनात किती कष्टप्रद आहे ह्याची जाणीव तरी होईल, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग. नंतर परीक्षा सुधार कार्यक्रम. आता परीक्षा हा एक आपल्याकडे फार गमतीचा भाग आहे लक्षात घ्या. म्हणजे मला चांगलं आठवतं मी कशी शिवाजी विद्यापीठामध्ये मी मॅनेजमेंट काउन्सिलला असताना मी कसा एक विचार मांडला होता, पण खूप विरोध झाला मला आणि ती काही कल्पना फारशी काही राबवली गेली नाही, काही स्वीकारली गेली नाही. पण माझ्या डोक्यात अजूनही मला असं वाटतं की जो FY BSc नंतर येणारा मुलगा आमच्या कॉलेजला येतो आणि मग त्या काय करतो आम्ही एक परीक्षा पॅटर्न असतो की 50% व ते 25% हे ठेवा, 20% ऑब्जेक्टिव्ह, 30% लघुत्तरी आणि 50% दीर्घोत्तरी प्रश्न, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका. आणि आता अलीकडं ऑनलाईन परीक्षा म्हणजे सगळेच वस्तुनिष्ठ प्रश्न. मी असा विचार करतोय हा पॅटर्न कशाला. मी म्हणलं असं पॅटर्न असायला काय हरकत आहे की नो पॅटर्न इज पॅटर्न. फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला की परीक्षा ही अभ्यासक्रमावरच्या जे काय अभ्यासक्रमात आहे त्याच्यावरच होईल. मी परीक्षा वस्तुनिष्ठने घ्यायची का दीर्घोत्तरीने घ्यायची का लघुत्तरीने घ्यायची, हे बंधन कशासाठी पाहिजे. तुम्ही जर अभ्यास जर चांगला केला असेल तर कुठल्याही पद्धतीने मला उत्तर लिहिता यायला पाहिजे, पण असं होत नाही आपल्याकडं ते इतका पॅटर्न आपण ठरवतो. आणि मग काय होतं की थॉर्नडाईक 5 मार्काला येतो किंवा तुकाराम महाराज 10 मार्काला येतात. म्हणजे अशा पद्धतीने मुलं अभ्यास देखील करायला लागतात लक्षात घ्या. असं नाही व्हायला पाहिजे लक्षात. मग परीक्षा नेमकं परीक्षा उद्दिष्ट तरी काय. आता परवा ज्या ऑनलाईन परीक्षा झाल्या या कोरोनामुळं त्यात आणखी एक मोठा विनोद घडला. म्हणजे 80% मुलांना 80%पेक्षा जास्त मार्क, म्हणजे 100% मार्क मिळवणारे सुद्धा मुलं सापडलेले आम्हाला. आता इतकी जर मुलं बुद्धिमान झाली एका वर्षात कोरोनामध्ये तर लोकांना असं वाटलं की कायम कोरोनाच असावं आपल्याकडं, कारण जर एवढी गुणवत्ता सुधारत असेल तर काहीतरी आपला घोटाळा होते लक्षात घ्या. आणि म्हणून परीक्षा कायम परीक्षेमध्ये सुधारणा पाहिजे. ह्या परीक्षा इव्हन ऑनलाईन होतील तर होतील, नंतर ऑन डिमांड काय हरकत आहे परीक्षा व्हायला, ऑन डिमांड परीक्षा व्हायला हरकत नाही. म्हणजे विद्यार्थ्याला कधीही परीक्षा देता आली पाहिजे अभ्यासक्रमात. तर ह्या वेगळ्या पद्धतीनं पण या परीक्षांचा विचार निश्चितपणे केला पाहिजे असं UGCला देखील वाटतं. नंतर पदवी प्राप्तीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा हा एक नवीन विचार आहे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडनं विद्यार्थी बाहेर पडला, आता आपण NACमध्ये थोडंसं करतो की माझी विद्यार्थ्यांना बोलवतो आणि आमच्या संस्थेबद्दल तुमचं मत काय वगैरे वगैरे असं काहीतरी थोडंसं ते 2 दिवसात नाटक चालू असतं आपलं. पण इथं थोडासा वेगळा विचार आहे, त्या पुढचा विचार आहे की आमचे जे विद्यार्थी बाहेर पडले आता सध्या काय करतायत, ते काय परफॉर्मन्स देतात, त्यांच्याबद्दलचं मत काय लोकांनी. म्हणजे मला त्या विद्यार्थ्याला असं सांगितलं पाहिजे, त्याला असं वाटलं पाहिजे, त्याला अभिमानात सांगता आला पाहिजे की मी दयानंद कॉलेजचा विद्यार्थी आहे, मी संगमेश्वर कॉलेजचा विद्यार्थी आहे, किंवा मी वालचंदचा विद्यार्थी आहे, किंवा मी फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे, किंवा अमक्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. अशा पद्धतीची एक धारणा त्यामध्ये आहे का. आणि खरोखरच त्या एखाद्या संस्थेला
बाहेर असं व्हायला पाहिजे, असं अपेक्षित आम्हाला असं आहे की त्यांनी म्हटलं पाहिजे नाही ह्या कॉलेजचा विद्यार्थी चांगलाच असतो, म्हणजे इथपर्यंत वाटावं, इथपर्यंत त्या मुलाचा परफॉर्मन्सशी आपल्या कॉलेजमधलं जे काही आपलं अध्यापन चालू असेल त्यात संबंध जोडला पाहिजे. म्हणजे मग माझं प्रॉडक्ट केवळ इथं परीक्षेत चांगले मार्क मिळवतं म्हणजे मी आमचं कॉलेज यशस्वी होतं, आमच्या कॉलेजचा 100% निकाल असतो, आमचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात, ह्याच्यावर जर आम्ही समाधान मानत असू, माझ्या कॉलेजमधले सगळे इंजिनिअरिंग समजा माझं कॉलेज आहे, उत्तम माझे प्लेसमेंट होते आहे, पण ते मुलगा पुढं पैसे खातो किंवा वगैरे खड्ड्यात घालतो त्या संस्थेला, तर हे चूक होईल ना. आणि म्हणून मग त्यांचा पास्ट परफॉर्मन्स काय, नंतरचा परफॉर्मन्स कसा आहे त्याचाही आढावा घेण्याची सोय किंवा घेण्याचा विचार ह्या संस्थांनी, शिक्षण संस्थांनी केला पाहिजे. नंतर नवनियुक्त शिक्षणासाठी प्रेरण कार्यक्रम, त्याला इंडक्शन प्रोग्राम अलीकडे आपण सुरू केला मला वाटतं UGCनं, की एखादा मुलगा जरी सेट नेट पास झालेला असला किंवा PhD झालेला असला आणि तो नवीन नियुक्त झाला तर पूर्वी आपण त्याला ओरिएंटेशन कोर्स देत होतो, पण त्या ओरिएंटेशन कोर्सला काही फारशी दिशा नव्हती नीट. आता मात्र अशी अपेक्षा आहे की त्याला टीचिंग स्किल्स जे आहेत, म्हणजे एक पहा अभ्यासक्रम म्हणजे काय असतं, अभ्यासक्रम कसं तयार करतात, परीक्षा कशी असते, परीक्षेचं उद्दिष्ट काय असतं, शिकवण्याच्या पद्धती कोणत्या असतात, काही स्किल्स कशी असतात, मुलांशी कसं बिहेव करावं, हे असे ज्या ज्या गोष्टी त्याला कराव्या लागणार आयुष्यभरामध्ये, किंवा रिसर्च म्हणजे काय असतं, त्यासाठी रिसर्च का आवश्यक असतो प्राध्यापकाला, या सगळ्या किमान गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याचा एक छोटासा प्रोग्रॅम, इंडक्शन प्रोग्राम तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दरवर्षी हा रिफ्रेशर कोर्स देखील होणं आवश्यक आहे, कारण जसं त्याच्या विषयातलं ज्ञान अपडेट होत जाईल तसं ते हे विद्यार्थ्याला देखील शिक्षकाला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. नंतर गुणवत्तापूर्ण संशोधनास व संशोधनात प्रोत्साहन, म्हणजे या ठिकाणी आपण आता काय करतो की साधारणपणे विद्यापीठा सध्या काही विद्यापीठामध्ये सोय आहे की जर चांगलं संशोधन असेल त्या संशोधन विद्यापीठ काय वेळा पब्लिश करतं किंवा पब्लिश स्वतः जर नाही केलं तर मग पब्लिश करण्यासाठी ग्रँट देतं. तर हेच एक थोडासा हाच तो प्रकार आहे, पण हे थोडंसं प्रोत्साहन वाढलं पाहिजे, वेगळ्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ज्याचं संशोधन खरंच चांगलं असेल तर चांगल्या संस्थापर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी मदत करणं. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी आपलं चांगलं संशोधन केलं असेल तर त्याचा फक्त प्रबंध विशिष्ट विद्यापीठात पडून राहून चालणार नाही, त्याला एखाद्या कुठल्या चांगल्या संस्थेमध्ये कुठं नेता येईल का, आपल्याला विद्यापीठाच्या वतीने काही मदत करता येईल का, अशा पद्धतीने त्याला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. नंतर 2022पर्यंत सर्व महाविद्यालयाचे NAAC मूल्यांकन करून घेणं अपेक्षित UGCने केलेलं आहे. मूल्यांकन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता NAACसुद्धा सिस्टीम बदलते लक्षात घ्या. आता NAAC जे आहे आतापर्यंत काय होतं UGCच्या अंडर फक्त काम करत होतं एक बॉडी म्हणून, पण आता NAACचं नाव बदललेलं आहे, NAC झालेलं आहे, म्हणजे नॅशनल अकॅडमिक असेसमेंट काउन्सिल असं नाव आहे, नॅशनल असेसमेंट काउन्सिल. आणि आता ही स्वायत्त बॉडी असणार आहे. आणि एवढंच नाही, पुढं तर त्यांनी असं म्हणलं पुढं की आता इथून पुढं तर NAAC आता तुम्हाला 28-29पर्यंत तर हे तुमचं मूल्यांकन असं करील, पण पुढं ते मूल्यांकन मात्र अशा पद्धतीने करणार आहे की आता ते ग्रेड वगैरे देणार नाही तुम्हाला ABCD वगैरे वगैरे, हे कॉलेज चालू ठेवायचं का नाही, फक्त येस किंवा नो अशा पद्धतीने ते ग्रेड देणं अपेक्षित आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तशीच अपेक्षा केलेली आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणचा दर्जा सुधारण्यासाठी काय तजवीज केलेली आहे, काय व्यवस्था केलेली आहे. त्यांनी म्हणले की आता इथून पुढं आता कसं आपल्याकडं कॉलेजेस आहेत, विनोदांचे आहेत, काय नंतर विद्यापीठं आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, हे सगळे प्रकार जे आहेत हे आता त्याच्यामध्ये हे 3 प्रकारामध्ये सगळं असणार आहे. 3च प्रकारची संस्था असणार आहेत. एक म्हणजे संशोधन विद्यापीठं, यामध्ये प्रामुख्याने संशोधनावर भर असणार आहे आणि 2040पर्यंत यांची संख्या 150 ते 300 असेल. आता हे जे आहेत ना हे काय आहे लक्षात घ्या, म्हणजे सध्या आता आपण थोडासा विचार केला तर अपेक्षा अशी आहे की आत्ता जे आपल्या IIT ज्या लेवलचे आहेत तर तो आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणूया, ही जे लेवलचे आहेत ह्या संस्था आहेत ना, तर त्या लेवलच्या सगळ्या ह्या संस्था असणं अपेक्षित आहे. आता त्यांची संख्या किती आहे, माझ्या माहितीवर IITची संख्या 12-13पर्यंत असेल, 15-16पर्यंत मॅक्झिमम असेल एवढीच. तर ही संख्या आता आपण 2040पर्यंत नेतोय 150 ते 300पर्यंत. आणि यामध्ये संशोधनावर भर असणार लक्षात घ्या. आणि ही जी अशी संस्था असेल तर साधारणपणे 50 लाख लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात साधारणपणे ते असणार आहे.
दुसरं असणार आहे अध्यापन विद्यापीठं. म्हणजे सध्याची जी विद्यापीठ आपली आहेत ती आहेत ती ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी, ज्याला आपण संलग्न विद्यापीठं म्हणतो. आता ॲफिलिएटेड विद्यापीठ ही पद्धती बंद होणार आहे. म्हणजे काय होतं, एक विद्यापीठ आहे आणि त्याला एक 50-100 कॉलेजेस अशी ॲफिलिएट झाली असतात, संलग्न झाली असतात आणि त्या महाविद्यालयावर हे सगळं विद्यापीठ आहे ते आपलं नियंत्रण ठेवत असतं, अशी साधारणपणे कल्पना आहे. ही कल्पना मुळातली इंग्लंडमधून, म्हणजे आपल्याकडे ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी तिकडे जे कल्पना होती तशीच आपण आता स्वीकारली. आता आपण थोडंसं इथून बाहेर पडतो आहोत आणि आता आपण थोडंसं इतर जगामध्ये कोणकोणत्या पद्धतीने विद्यापीठे चालतात आणि त्याचा विचार करून आपण ह्या ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी हा प्रकारे थोडासा बाजूला टाकून आता आपण जी विद्यापीठं जी आहेत ती अध्यापन विद्यापीठे करणार. ही विद्यापीठं असणार ती कॅम्पस युनिव्हर्सिटीज असणार. म्हणजे आता जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज जे आहेत ना त्याप्रमाणे कॅम्पस युनिव्हर्सिटीज असतील, लक्षात घ्या. आणि यामध्ये सुद्धा संशोधन चालणारच आहे, परंतु इथं त्याचा प्रामुख्यानं भर असणार तो उच्च दर्जाचं अध्यापनावर असणार आहे. तिथेही संशोधन चालणार, कारण शेवटी अध्यापन आणि संशोधन एकदम असं वेगळे करता येत नाही आपल्याला. पण इथं थोडंसं संशोधनाला थोडं आपण दुय्यम स्थान म्हणूया, म्हणजे पहिल्या संस्थेच्या तुलनेनं, आणि भर असेल तो अध्यापनावर जास्त असेल. आणि यांची संख्या जी आहे ती 5,000 ते 25,000पर्यंत या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 2040पर्यंत आपण नेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी संख्या यामध्ये 5,000 ते 25,000 असणार आहे आणि यांची संख्या जी आहे ते 1,000 ते 2,000 विद्यापीठं असणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे आता आपल्याकडे 1,000 आहेत ते आपण 40पर्यंत 2,000पर्यंत जाणार आहोत. नंतर महाविद्यालय आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे महाविद्यालय. आता इथून पुढे जी महाविद्यालय असतील ती लहान लहान महाविद्यालय असणार नाही. म्हणजे 100 मुलांचं कॉलेज, 200 मुलांचं कॉलेज, 300 मुलांचं कॉलेज यात अपेक्षित नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा कस्तुरीरंगन समितीचं म्हणणं असं आहे की अशा कॉलेजमध्ये काय होते, अडचणी येतात की त्यांना ते अफोर्डेबल होत नाही, म्हणजे परवडत नाही. एक फिजिकल डायरेक्टर नेमणं म्हणा, स्वतंत्र कॉम्प्युटर लॅबोरेटरी, स्वतंत्र लॅबोरेटरी वेगवेगळ्या प्रकारच्या, लायब्ररी मोठी, ग्राउंड मोठं, ह्या सगळ्या सुविधा देणं एक 100-200 मुलांसाठी ते परवडत नाही. आणि म्हणून मग ही जी कॉलेज संख्या जी आहे त्यातली विद्यार्थी संख्या ती थोडीशी जास्त असली पाहिजे. आणि ही जी संख्या आहे मग त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या जी आहे ती 2,000 ते 5,000 विद्यार्थी एका महाविद्यालयात असतील तर मग ते कॉलेज मोठं असेल. म्हणजे आता आपण सोलापूरचा विचार केला तर दयानंद असेल, संगमेश्वर असेल, वालचंद असेल किंवा अशी मोठी कॉलेज असतील की जिथं मोठी संख्या, त्यामुळे त्यांना परवडतं हे सगळं. मोठी लायब्ररी असतील तर ह्या सगळ्या जर तुम्ही कॉलेजेस पाहिलीत, आता मी 3 नावं घेतली, आपल्या लक्षात येईल तुम्हाला. मोठमोठ्या त्यांच्या लायब्ररीज आहेत, मोठमोठ्या लॅबोरेटरीज आहेत, हे त्यांना परवडतं मोठ्या कॉलेजेसला. तसं लहान कॉलेज ते परवडत नाही. म्हणून लहान कॉलेज आता इथनं पुढं अपेक्षित नाही त्यांना. आणि ही कॉलेज स्वायत्त असतील, लक्षात घ्या. मी मॅक्झिमम कॉलेजेस स्वायत्त कॉलेज असतील. कारण स्वायत्त कॉलेज असल्यामुळे काय होईल तर त्यांना अभ्यास, मगाशी जी आपण जी अडचण येत होती ॲफिलिएटेड याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये की ते एका अभ्यासक्रम बदलायचं म्हणलं की खूप वेळ जातो, 2-2, 4-4 वर्ष जातात, इथं होणार नाही. तिथल्या महाविद्यालय प्राध्यापकांनी ठरवायचं आहे आपल्याला अभ्यासक्रम पुढच्या वर्षी बदलायचं म्हणलं ताबडतोबीनं सगळ्या गोष्टी करता येतील त्यांना आणि त्यांनी कराव्यात अशी अपेक्षा आहे. नंतर आणखी काय व्यवस्था केलेली आहे तर त्यांनीच म्हणजे 2035पर्यंत हा GER जो रेशो आहे, म्हणजे आता मी मग म्हणतो तुम्हाला की 19 ते 23 वयोगटातले जेवढे तरुण आहेत आपल्या देशामध्ये त्यातले सध्या किती शिकत आहेत, 26.5% विद्यार्थी फक्त काय करतात, महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. तो रेशो जो आहे तर आता आपल्याला 50% पण वाढवायचा आहे, म्हणजे 35पर्यंत. म्हणजे पुढच्या ह्या 14-15 वर्षामध्ये आपण हा दुप्पटीन जवळजवळ दुप्पटच आपण नेतोय. म्हणजे किती वेगानं आपण प्रचार करणार आहोत, मुलांना सामावून घेणार आहोत, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर याचं एक त्याचं लॉजिक लक्षात घ्या. कारण आता आपण RT जो आपला जो आहे म्हणजे खालच्या जर स्तरावर जर आपण पाहिलं तर 6 ते 14 वयोगटातल्या मुलांच्या शिक्षणाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी सध्या केंद्र सरकारावर आहे किंवा सरकारावर आहे म्हणून आपण. तर ही जी आहे आता हा जो RT जे आहे त्या RTचं एक्सटेन्शन झालेलं आहे आणि ते एक्सटेन्शन कसं झालेलं आहे, 3 म्हणजे +3 वर्षापासून ते 18 वर्षीय वयोगटातल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही आता शासनाची आहे. आणि कसली आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची. म्हणजे आता जे शालाबाह्य, आता तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल किंवा कधीतरी पेपरला वाचलं असेल की प्राथमिक शिक्षणाला शाळाबाह्य मुलं गोळा करायला लागतात, शाळेत आणून बसवावे लागतात. आता हे शाळेतच नाही, 11वी-12वीपर्यंतची मुलं म्हणजे 11वी-12वीपर्यंतच्या वयोगटातली मुलं ही शाळाबाह्य असणार नाहीत, ती मुलं शाळेत येणार आहेत.
म्हणजे त्यांची संख्या वाढणार आहे आणि त्यांची संख्या वाढल्यामुळं तेच पुढं उद्या तरुण आपल्याकडे महाविद्यालय येणार आहेत आणि त्यामुळं हे आपण 26.5 वरून 50% आपण न्यायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नंतर मल्टिपल एंट्री अँड एक्झिट स्कीम आहे. म्हणजे काय केले आपण, आता सध्या काय होतं, मुलगा कॉलेजला आला की तो BA पार्ट वनला प्रवेश घेतो किंवा BSc पार्ट वनला प्रवेश घेतो किंवा BCom पार्ट वनला प्रवेश घेतो आणि त्याच्या दुर्दैवानं म्हणा, अडचणीमुळं म्हणा किंवा त्यांनी 1 वर्षानं त्याला त्या कॉलेज शिकता येत नाही पुढं. आता काय होतं की 1 वर्षानंतर तो बाहेर सोडून देतो. ते क्वालिफिकेशन काय, त्याचं क्वालिफिकेशन 12वीच राहतं. आणि FY BAला किंवा FY BComला किंवा FY BScला काही क्वालिफिकेशन काही विचारच घेतलं जात नाही. आता असं होणार नाही. त्यांनी 1 वर्ष कॉलेज शिक्षण घेतलं असेल तर त्याला एक सर्टिफिकेट मिळणार आहे. हे सर्टिफिकेट कोर्स झाला. जर त्यांनी 2 वर्षानंतर कॉलेज सोडलं तर त्याला डिप्लोमा मिळणार आहे. जर 3 वर्षानं कॉलेज सोडलं तर त्याला डिग्री मिळणार आहे. आणि 4 वर्षांनी जर सोडलं म्हणजे 4 वर्ष पूर्ण केले तर म्हणजे 3 वर्षांनी तो ग्रॅज्युएट होतो आहे, पण 4 वर्षांनी केल्यानंतर तो ग्रॅज्युएशन विथ रिसर्च होतो आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनसुद्धा 2 प्रकारचे लक्ष, 3 वर्षानंतरचं आणि 4 वर्षानंतरचं आहे. आणि नंतर समजा PG जर करायचं असेल त्याला, जर समजा या ठिकाणी त्यांनी 3 वर्षाचं जर या ठिकाणी कॉलेज केलं असेल, 3 वर्षाचं ग्रॅज्युएट असेल तर त्याला 2 वर्षाचं PG करावं लागेल. पण जर त्यांनी 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं असेल तर मात्र त्या ठिकाणी 1 वर्षात PG करेल. म्हणजे अशा पद्धतीचे काही थोडेसे सुधारणा त्यांनी केलेले आहे. म्हणजे आदर्श अशा बहुविद्या शाखीय विद्यापीठांची स्थापना, म्हणजे आता अशी कल्पना मांडलेली त्या कस्तुरी समितीनं की साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विद्यापीठ, एक आदर्श असं विद्यापीठ स्थापन करणं शासनानं अपेक्षित ठेवलेलं आहे. ते म्हणजे सगळ्या बहुशाखीय असतील, म्हणजे केवळ सायन्स नाही किंवा कॉमर्स नाही किंवा काही नाही, अगदी मल्टीडिसिप्लिनरी, अगदी इव्हन मेडिकल वगैरे सगळ्या गोष्टी. आता स्वतंत्र विद्यापीठं असणारच नाहीत. आतापर्यंत जे आहेत ते आहेत, परंतु आता समजा मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी, असं न करता आता युनिव्हर्सिटी, पूर्वी जसे आपल्याकडं असं नव्हतंच खरं म्हणजे. पूर्वीसुद्धा आपल्याला असंच होतं. समजा शिवाजी विद्यापीठ होतं त्यावेळेला मेडिकल कॉलेज त्याला ॲफिलिएटेड होती, इंजिनिअरिंग कॉलेज ॲफिलिएटेड होती, होमिओपॅथी कॉलेज ॲफिलिएटेड होती, आयुर्वेद कॉलेज ॲफिलिएटेड होती, सगळ्या प्रकारची कॉलेज ॲफिलिएटेड होती. आणि तसंच आता अशा प्रकारची मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी जे आहेत, असे आदर्श असं चांगलं मॉडेल असं युनिव्हर्सिटी प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे एक स्थापन करावं अशी अपेक्षा आहे. नंतर राष्ट्रीय संशोधन न्यासाची म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे स्थापन होणार आहे. त्या फाउंडेशन जे काय, त्या फाउंडेशनमार्फत काही रिसर्चसाठी ग्रँट्स, म्हणजे आताच माझ्या माहितीप्रमाणे 20,000 कोटी ग्रँट्स त्या रिसर्च फाउंडेशनला आपण दिलेले आहेत, लक्षात घ्या. नंतर क्रेडिट साठवणूक आणि रूपांतरणाची सोय. मग अशी म्हणलं तुम्हाला की समजा मुलगा असं झाला की मुलांनी काय केलं, BA पार्ट वनला प्रवेश घेतला, 1 वर्ष पूर्ण केलं. त्या 1 वर्षात त्यांनी काय जो शिकलेला आहे, काही क्रेडिट्स त्यांनी काय कमवले असतील ते साठवून ठेवलेले. त्यांनी ते साठवून ठेवण्याची सोय आहे. UGCकडे त्यांनी आता डिपॉझिटरी तयार केलेली आहे. जसे आपण बँकेत पैसे ठेवतो तसे तुमचे क्रेडिट ठेवायचे. आणि नंतर पुन्हा तो 2 वर्षांनी कुठं आला शिकायला आणि पुन्हा तो कॉमर्स शिकायला गेला. आणि कॉमर्स शिकायला गेल्यानंतर असं लक्षात आलं की तिथंसुद्धा हे जे त्यांनी BA पार्ट वनला जे काही शिकलेलं आहे त्यातला काही पार्ट तर आहे तिथला, तर तिथलं जे काय क्रेडिट मग ते त्याला शिकायची पुन्हा गरज नाही, ते तिथं तो क्रेडिट वापरेल. म्हणजे कॉमर्स जे शिकलेलं नाही तेवढंच तो कॉमर्समधला तिथं शिकेल तो. म्हणजे अशा अर्थानं मी त्या ठिकाणी त्या क्रेडिटचा उपयोग करणार आहे. नंतर शालेय स्तरापासून व्यवसाय शिक्षणाची सोय केलेली आहे. म्हणजे अगदी 6वीपासूनच व्यवसाय शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. आता अगदी नाही एवढंच नाहीत, म्हणजे तिथंच असणं जसं आपण खरं म्हणजे हे काही फार नवीन पण नाही तसं विचार केला तर. मागेसुद्धा आपण हा प्रकार आणला होता, वेगळ्या पद्धतीने आणला होता आपण. म्हणजे कोठारी कमिशन जेव्हा आणलं त्यावेळेला 64-66 कोठारी कमिशनमध्ये आपण कार्यानुभव नावाचा विषय आणला होता. त्याच वेळा कल्पना असलेली होती की मुलांना वर्क एक्सपिरियन्स मिळावा, कार्यानुभव मिळावा. त्यात अशी कल्पना केली होती की काही कौशल्याची ओळख व्हावी चांगलं. आणि मग पुढं 11वी-12वीला गेल्यानंतर व्यवसाय शिक्षणात मुलांनी प्रवेश करावा अशी अपेक्षा होती. परंतु आपण 11वी-12वीचं फारच वाटोळं केलं आणि 11वी-12वीला आपण व्यवसाय शिक्षण काही फार लक्ष दिलं नाही. आणि सगळ्याला पुन्हा ते काही वेगवेगळ्या नावानं किमान कौशल्यावर आधारित म्हणलं काय म्हणलं, आणि शेवटी पुन्हा ती मुलं सगळीच पुन्हा ग्रॅज्युएशन कोर्सकडे आली आणि त्याचा कुठलाच काही व्यवसाय झाला नाही. म्हणजे हा आता प्रकार असा नाही आहे. तर आता इथं आपण हे व्यवसाय शिक्षण जे त्याचं अंतर्भूत जे आहे ते अगदी 6वीपासूनच केलेलं आहे. नंतर आता आणखी एक वेगळा प्रकार म्हणजे व्यावसायिक कोर्सेसच्या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षणाचा समावेश. म्हणजे आता एखादा मुलगा इंजिनिअरिंगला जातो, मेडिकलला जातो, आयुर्वेदला जातो किंवा कुठेही जातो, तर तिथं जो काही त्याचं कौशल्य शिकेल, त्या मेडिकलचं असेल, इंजिनिअरिंगमधलं असेल, त्याचे विषय असतील, अभ्यास असेल,
पण त्याचबरोबर आता काही नीतिमत्ता, नीती शिक्षण म्हणून आपण मूल्य शिक्षण तिथं देणं अभिप्रेत आहे. का तर असं होतं बऱ्याच वेळेला एखादा चांगला इंजिनियर आहे, म्हणजे त्यांनी जे इंजिनिअरिंगची कौशल्य ती चांगली प्राप्त केलेली आहेत त्या कॉलेजमध्ये, पण तो मगाशी म्हणल्याप्रमाणे तो समाजात गेल्यानंतर कसा वागतोय, तो जर त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार करत असेल तर कसं चालेल तुम्हाला? तो चांगला पूल पडेल ना, ते नीट जर सिमेंट वापरलं नाही किंवा आणखी काही वापरलं नाही तर मोठे धोका निर्माण होईल. म्हणून त्याच्यामध्ये केवळ त्याचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनियर तयार करणं म्हणजे केवळ ते इंजिनिअरिंगचं शिक्षण देणं असं न करता त्याच्याबरोबर त्याला नैतिक शिक्षण देणं आवश्यक आहे असं मानलेलं आहे हे धोरणामध्ये. आणि त्यामुळं काही व्हॅल्यू एज्युकेशनचा पाठ आपण व्यावसायिक शिक्षणामध्ये देखील घातलेला आहे. या सगळ्या तरतुदी आपण एकूणच संपूर्ण उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रयत्न करत चाललेलो आहोत. आणि मला वाटतं निश्चितपणे आपण एका चांगल्या दिशेने लक्ष द्या. पहिल्यांदा आपण हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे आपल्या शिक्षणाची गुणवत्ता फार ढासळलेली आहे, आपण फार आता काही खरंच नाही, आपलं काही अर्थ आहे का, ह्या अशा पद्धतीच्या फालतू कॉमेंट बिलकुल ऐकू नका. आपण असा विचार करायचा नेहमी की आपण आत्ता सध्याची आपली एज्युकेशन सिस्टीम आहे, इव्हन हायर एज्युकेशन असेल, प्रायमरी असेल, सेकंडरी, ठीक आहे, आपण खूप प्रगती केलेली आहे, खूप प्रगत आहोत, परंतु ही प्रगतीसुद्धा आम्हाला अपुरीच आहे. कारण आम्हाला जगाबरोबर जायचं आहे, पळायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला आणखी जास्त काम करायचं आहे. आणि आपण सगळेजण मिळून ह्या शिक्षण गुणवत्ता आपण निश्चितपणे वाढवू आणि तुम्ही सर्वजण यामध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.